नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा धडा, एक नवीन वळण, महत्त्वाची बातमी अखेर समोर। सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरून सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, सामान्य शिवसैनिकांसाठी देखील आनंद बातमी। या बातमीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना बसला आनंदाचा धक्का। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आमदार यांच्यासह एकनाथ शिंदेंनाही तगडा झटका। मित्रांनो, बातमी जाणून घेऊया नेमकं काय घडलंय। मित्रांनो, आज सकाळी मुंबईतून मातोश्रीवरून सगळ्यात मोठी अपडेट आली। नागेश अष्टीकर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकलपट्टी झाली। त्याच प्रकारे आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या 5ही गद्दार खासदारांनी हकलपट्टी होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। या पाठीमागे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवीन डाव सुप्रीम कोर्टात जाण्याच्या अगोदर आखला जातोय। ही मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी महत्त्वाची बाब आहे। हे खासदार गेलेत फक्त पैशांसाठी, कोण 50 करोडला विकला तर कोण 100 करोडला विकला, अशा प्रकारची या खासदारांची अवस्था झाली असून ते विकले गेलेत अशी त्यांच्या मतदारसंघामध्ये आता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। यामुळे या खासदारांना आता त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरणं देखील मुश्किल झालंय। हीच सगळ्यात मोठी बाब समोर येत असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबईतून सर्व सामान्य शिवसैनिकांना आनंदाची गोष्ट दिली आहे। म्हणजेच गोड बातमी मित्रांनो, शिवसेनेच्या एका खासदाराची हकलपट्टी करून सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर आणि संजय हरिभाऊ पाटील यांना चांगलंच अडकवल्याची जोरदार चर्चा आहे। कारण एका वेळेस पक्ष सोडत असताना पक्ष सोडला तर एकत्रित 6 जणांनी पक्ष सोडायला हवा होता, परंतु दोघांनी पक्ष सोडला आणि इतर 4 जण अडकले। अशा प्रकारची यांची अवस्था असताना आता ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर खासदारांनी खासदारकी धोक्यात आली असून सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे या खासदारांनी आपली खासदारकी गमावली आहे। एकाच वेळी सगळे खासदार फुटायचे असताना त्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे खासदार फोडले आणि उद्धव ठाकरेंच्या हातात आयतं कोलीत देऊन उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी बाब हेरली आणि खासदारांना आता सुप्रीम कोर्टामध्ये या संकटाचा सामना करावा लागेल। तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर हे सगळे गद्दार खासदार फसलेले आहेत, स्वतः फसले असून त्यांच्या ज्या पक्षात प्रवेश केलाय त्या शिंदेंना देखील या खासदारांनी फसवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या लाखो जनतेला फसवून त्यांनी शिंदेंच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात मतदान केलं असताना तेथे देखील जनता संतापली असून आम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं, तुम्ही त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले, ही बाब कोणती आहे असं विचारत एकनाथ शिंदेंना आणि त्या खासदारांना सामान्य जनता आता मात्र प्रश्न विचारू लागली आहे। एकंदरीत मित्रांनो, वातावरण या खासदारांच्या विरोधात फिरल्यामुळे महाराष्ट्रात यावेळी या 6 खासदारांना शिंदेंची सहानुभूती मिळणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। खासदारांनी गद्दारी केली असून त्या गद्दारीचा सामना त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये सहन करावा लागेल। त्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये फिरणं देखील मुश्किल होईल, अशा प्रकारची त्यांची गत झाल्याचं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे मुंबईतून मातोश्रीवरून आलेली गोड बातमी म्हणजे मित्रांनो, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावरती जात आहेत आणि या 6ही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे आपली नवीन इन्कम सुरू करताय। त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये अतिशय जल्लोषाचं आणि अतिशय आनंदाचं वातावरण सुरू झालंय। शिंदेंना थेट आव्हान देत उद्धव ठाकरेंनी आपला नवीन डाव आखण्यास सुरुवात झाली असून सामान्य शिवसैनिक आता पेटून उठल्याचं यावरून सध्या जाणवतंय। मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद।